आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या विसर्गात 7,000 क्युसेकनं घट करण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता 8,317 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे गोदावरी नदीला आलेला जो पूर आहे तो ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान काल धोक्याची पातळी ओलांडलेल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे, त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। काल सकाळी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर हा आला होता। मात्र आजचं चित्र जे आहे ते कुठेतरी वेगळं हे बघायला मिळतंय। जवळपास गेल्या 12 तासातच गोदावरी नदीच्या म्हणजे गंगापूर धरणातून जो काही विसर्ग गोदापात्रामध्ये होतोय त्या विसर्गामध्ये जवळपास 12 तासामध्ये 7,000 क्युसेकने घट ही करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर पूर ओसरण्यास सुरुवात ही झालेली आहे। अजून जरी बघितलं तर छोटी जी काही मंदिरं आहेत पात्रातील ती पाण्याखाली गेलेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास आता गळ्याच्या खाली पाणी जे आहेत ते आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की जी काही नदीकाठची गाव आहेत जिथे काल घरापर्यंत पाणी हे शिरलेलं होतं, चांदुरी गाव खरं तर पाण्याखाली गेलं होतं, सायखेड्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका हा पोचलेला होता। त्या गावांना थोडाफार दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। सध्या जर आपण बघितलं तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे। आणि जिल्ह्यातील जवळपास म्हणजे आत्ता जरी आपण जर बघितलं तर 12 धरणांमधून विसर्ग जो आहे तो सुरूच आहे। यामध्ये गंगापूर धरणातून सध्या 8,370 क्युसेकने विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कादवामधून 13,716 तर दारणामधून 19,312 क्युसेक पाणी जे आहे ते अजूनही ते सोडलं हे जात आहे। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंदरातून जर बघितलं तर 71,036 क्युसेकने अजून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। आणि त्यामुळे मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात दिलासा हा मिळालेला आहे। जायकवाडीला हे पाणी जे आहे ते जाऊन पोहोचतंय। जवळपास या पावसामुळे जर आपण बघितलं तर 3 ते 4 दिवस पावसाची संततधार खतर नाशिकमध्ये सुरू होती। यामुळे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये देखील कमालीची वाढ ही झालेली आहे। गंगापूर धरण हे जवळपास 98% एवढं भरलेलं होतं। दारणा धरण हे 90% देखील आसपास हे जाऊन पोहोचलेलं होतं। इतर देखील धरणांमध्ये जवळपास 60 ते 70% एवढा पाणीसाठा जो आहे तो दिसून येतोय। जिल्ह्यातील नाग्यासाखा असेल यासोबतच आणखी 1-2 धरणं जर बघितली तर तिथे अजून समाधानकारक पाऊस हा पडलेला नाही आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सर्वदूर पावसाची जरी हजेरी आपण म्हणत असलो तरी मात्र काही धरणांमध्ये धरण साठा जो आहे तो अजूनही समाधानकारक नाही आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। तर नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे। नांदूर मधमेश्वर धरणातनं पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलाय। आता धरणातून 71,036 क्युसेक वेगानं गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे। निफाड सिन्नर पूल तिसऱ्या दिवशी सुद्धा बंद आहे। हा पूल अद्याप सुद्धा पाण्याखाली आहे। गोदावरी नदीचा पूर हा हळूहळू ओसरतोय, त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे।